शाळेतला एखादा विद्यार्थी जेव्हा मोठ्या पदावर जातो त्यावेळेस या शाळेचे व गावाचे नाव तो लौकिक करीत असतो. खऱ्या अर्थाने या गुणवंत विद्यार्थ्यांमुळे शाळेची ओळख होते, असे प्रतिपादन आमदार राजेश वानखडे यांनी केले. टाकरखेडा शंभू येथील श्रीराम कनिष्ठ महाविद्यालयामध्ये स्नेह संमेलन व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक म्हणून आमदार राजेश वानखडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विशेष अतिथी म्हणून शिक्षक आमदार किरण सरनाईक, माजी मंत्री वसुधा देशमुख, संस्थेचे उपाध्यक्ष विशाल देशमुख, तर कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा निलांबरी देशमुख यांची उपस्थिती होती. श्रीराम हायस्कूलची प्रतिष्ठा ही सुरुवातीपासूनच चांगली राहिली आहे. आजही या शाळेचे नाव आहे. उत्कृष्ट विद्यार्थी घडविणाऱ्या या शाळेकरिता मी सदैव तत्पर राहील, असे प्रतिपादन शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनी केले. ते बघण्यासाठी म्हणून सगळेजण आलेले आहे. भाषण किरण भाऊंनी सांगितलं की भाषण ऐकणं की भाषण ऐकण्यासाठी काही आपले हे आलेले नाही आहे, पण तरी पण संस्था जी काम करते, शाळा जी काम करते विद्यार्थी घडवण्याचं, त्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या सर्व स्नेह संमेलन, क्रीडा विषयी आपण सर्व प्रतियोगिता इथे घेत असतो. संस्था ज्याप्रमाणे काम करते, संस्थेचं नाव विद्यार्थ्यामुळे पण सुद्धा मोठं होते. कारण शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्था चालक मिळून जेव्हा ही संस्था चालवतात तेव्हा जो विद्यार्थी नाव मोठं करतो, जो विद्यार्थी पहिल्या क्रमांकावर होतो, काही या विद्यार्थी शाळेतले विद्यार्थी मोठ्या मोठ्या पदावर असतील आज, तेव्हा या शाळेचं, या गावाचं, सर्वांचंच नाव मोठं होतं. म्हणून या अशा क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांना आपण आपल्या परीने काय मदत करता येते ती केली पाहिजे. विशाल भाऊने एक विषय बोलून दाखवला की शाळेला जी वीज मिळते ती वीज व्यवसायाच्या दराने मिळते. ती विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यासारखा आहे विधान परिषदेमध्ये की शाळेला जो वीज मिळते, शाळा ही काही व्यवसाय करत नाही आणि ती शाळेला जी खाजगी दर आहे, त्याचं धोरण आहे. प्रत्येक शाळेला आपलं एक स्वतंत्र सोलर युनिट उभं करण्यासाठी सहकार्य करावं आणि या ग्रामीण भागातल्या ज्या शाळा आहेत या कशा चांगल्या होतील, यातून कसे चांगले विद्यार्थी घडतील याकडे लक्ष द्यावं, एवढं त्या प्रसंगी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या काळात एखादी संस्था चालवणे फार संघर्षाचे आणि कठीण झालेले आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहेत. त्यामध्ये शिक्षण क्षेत्र हे अव्वल आहे. त्यामुळे शिक्षण संस्था चालवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा संघर्ष करणाऱ्या संस्थांना मदत करणे हे आपल्या सर्वांचे काम असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री वसुधा देशमुख यांनी केले. अशी आजची परिस्थिती आलेली आहे. तेव्हा या नवीन संघर्षाला, नवीन परिस्थितीला, नवीन शिक्षण क्षेत्राला, नवीन अभ्यासक्रमाला सामोरे जाण्याकरता आपली तेवढीच आपल्याला कितीही त्रास पडला तरी ती तयारी करावी लागेल असं मला वाटतं. शिक्षण क्षेत्राच्या बाबतीत आपण शिक्षण आपले प्रतिनिधी म्हणून किरण भाऊंना निवडून दिलं आणि ते सुद्धा सगळीकडे जातात आणि सहकार्य करतायत. तेव्हा त्यांच्या माध्यमातून जर आपल्याला काही हवं असेल तर मी आत्ताच आपल्याला आश्वासन दिलं की हे तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला देईन आणि ते निश्चितपणे करून घेतील. आता आपण राजेश भाऊला निवडून दिलं, ते सुद्धा अगदी कणखर नेतृत्व आहे, काम करणारे आहेत, समस्या सोडवणारे आहेत. तेव्हा त्याकरता ते सुद्धा आपल्याच मतदारसंघात नव्हे तर अमरावती जिल्ह्यात लक्ष घालतील असं मला सुद्धा बघायचं आहे. कारण आता आपण पाहतो तर विकासाच्या दृष्टिकोनातून नागपूरपेक्षा अमरावती जिल्हा कुठे मागे येतोय का असं वाटतं. तेव्हा अमरावती जिल्हा सुद्धा नागपूरच्या बरोबरीने असला पाहिजे. कारण जे महानगरपालिका नागपूर आहे तेवढीच महानगरपालिका मोठी अमरावती आहे.
आणि अमरावती महानगरपालिका झाली त्यावेळेचा प्रश्न आणि आताचे प्रश्न अनेक आहेत. तेव्हा याकरता सुद्धा सर्वांनी लक्ष द्यावं आणि आपला जे महानगरपालिकेच्या अंतर्गत असेल किंवा जे विभागाच्या अंतर्गत असेल त्याचा कामं व्हावीत अशी अपेक्षा आहे. आणि मी तरी ज्यावेळेला मंत्री होते त्यावेळेला एक बघत होते की माझ्याकडे ज्यावेळेला मंत्री होतो त्यावेळेला शपथ घ्यावी लागते. मी अपप्रभाव करणार नाही, सर्वांचं काम सारखं करीन. तेव्हा लोकप्रतिनिधी हा निवडून येतो त्यावेळेला तो सगळ्यांचा प्रतिनिधी असतो, तो एकाच पक्षाचा नसतो, अनेक सर्व पक्षांचा असतो. तेव्हा विकासाच्या कामाकरता सर्वांना बरोबर घेऊन काम जर झाली तर त्यासारखा दुसरा आनंद नाही. आणि तो आनंद द्विगुणित करण्याकरता निश्चित राजेश भाऊ पुढे येतील. श्रीराम शिक्षण संस्था संचालित श्रीराम हायस्कूलच्या वतीने स्नेह संमेलन व कृतज्ञता सोहळ्यानिमित्त सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी देखील आपला कलाविष्कार सादर केला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन नरेंद्र सांगोले, आभार प्रदर्शन सविता बेलसरे, प्रास्ताविक प्राचार्य उमेश सोलव यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थ्यांनी श्रेष्ठा शेंबे, समृद्धी यावले या विद्यार्थ्यांनी केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विशाल देशमुख, प्रदीप देशमुख, आर.के. देशमुख, माजी प्राचार्य, उपसरपंच प्रदीप शेंडे, दीपक पाटील, प्रशांत काळे, प्रशांत मालवे, संगीता लोहेकर, शिक्षकेतर कर्मचारी दीपक हंबर्डे, सुनंदा देशमुख व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. 4 वर्ष निघून गेले. माझ्यातर्फे मी शिक्षकांना विनंती करेन की तुमच्या कुठल्याही प्रकारच्या समस्या असल्या तर आमच्यापर्यंत पोहोचवत चला. निश्चित रूपानं मी तुमच्या समस्या सभागृहात असतील, शिक्षण विभागाच्या कार्यालयात असतील, त्या मांडून त्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल एवढं आश्वासन आपल्याला देतो. आणि या ठिकाणी आपण मला बोलवलं, माझा मान सन्मान केला त्याबद्दल नीलांबरीताई आपले आणि आपल्या सर्व संचालकांचे, आपले प्राचार्य सन्माननीय सोलव सर आणखी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा मनापासून आभार मानतो. आणि विद्यार्थ्यांना सांगतो की या ठिकाणी अतिशय चांगल्या रीतीनं शिकवून विद्यादानाचं काम होते. कधीतरी ज्या संस्थाचालकांनी ही शाळा निर्माण केली त्यांच्याबद्दल कृतज्ञता सोहळा आहे हा, की त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या खेड्यापाड्यामधल्या या टाकरखेड संभूसारख्या गावामधला विद्यार्थी असो विद्यार्थिनी शिक्षणाच्या प्रवाहात आले पाहिजेत. आणि या ठिकाणी आपल्या इथं कनिष्ठ महाविद्यालय असल्यामुळं मुलींच्यासाठी फार मोठी सोय आपल्या या संस्थेच्या माध्यमातून झालेली आहे. आणि त्या संधीचा मी गावकरी पालक मंडळांना मनापासून विनंती करेन की आपण आपले सर्व मुलं विद्यार्थिनी पाल्य याच शाळेत टाकले पाहिजेत. आणि जेणेकरून या ठिकाणी आपलं यांच्यावर लक्ष राहते. आणि त्या ठिकाणी या शाळा संस्थाचालकांनी काढलाच त्याच्यासाठी आहेत की या ठिकाणचा खेड्यापाड्यातला तांड्या वस्त्यातला मुलगा गोरगरीब असो श्रीमंत असो हा शिक्षणाच्या प्रवाहात आला पाहिजेत आणि आदर्श नागरिक झाला पाहिजे. अशा दृष्टिकोनातून आपलं अतिशय विद्यादानाचं पवित्र काम या ठिकाणी चालते. आपल्याला कल्पना आहे की माझा मतदारसंघ आमदार साहेब 56 तालुक्याचा आहे आणि या 56 तालुक्यामध्ये अनेक प्रकारच्या शाळा येतात. मी माझ्या पहिल्या टप्प्यामध्ये अनुदानाच्या मधून स्थानिक विकास निधी जो असतो या शाळेला सोलव सर मला वाटतं ग्रीन पक्षाचे होते. मी एकमेव असा उमेदवार आहे महाराष्ट्रातला की मी अपक्ष उमेदवार आहे, मी यांचा उमेदवार आहे. आणि माझा हा 4-5 वर्षाचा कालावधी जर आपण तपासला विशाल भाऊ तर हा ऐतिहासिक कालावधी आहे. म्हणजे जे वसुधाताई तुम्ही देखील पाहिलं नाही, माझ्या या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये मी 3 मुख्यमंत्री पाहिले, 3 शिक्षण मंत्री पाहिले, 1 वित्तमंत्री पाहिले. म्हणजे पहिल्यांदा सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे हा मुख्यमंत्री होते. काही दिवसानं सरकार गडगडलं, सन्मान्य माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, दीपकजी केसरकर शिक्षण मंत्री झाले. आता आदरणीय सन्माननीय श्री देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब आता मुख्यमंत्री झाले. आणखीन आपले दादासाहेब भुसे हे शिक्षण मंत्री झाले. सांगायचं तात्पर्य ह्या ऐतिहासिक 4 वर्ष माझे निघून गेले, मी ती देखील पूर्ण करीन एवढं आश्वासन मी देतो आपल्याला. आपण मला बोलवलं, माझा मान सन्मान केला त्याबद्दल मी सर्व आयोजकांचे मनापासून. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.